आपल्या बालपणीच्या आठवणी म्हणजे हे लाडू कोणाकोणाला आवडतात त्यांनी मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि मला तर हे लाडू खूपच आवडायचे बाबा. आणि आज तर खूपच माझी इच्छा झाली होती की लाडू खायची. म्हणून काय घेतले ना मग मुरमुरे 200 ग्राम मुरमुरे घेतले आणि मस्त असे चाळणीतून चाळून घेतले. त्याच्यामध्ये काय आहे का ते पाहिलं, त्याच्यात काहीच नव्हतं, थोडासा कचरा होता. तो देखील मी चाळणीने चाळून घेतला. आणि पाहू शकता 200 ग्रामला इथं मी 200 ग्रामपेक्षाही थोडासा कमी गूळ घालणार आहे, म्हणजे आपले मिश्रण जे आहे एकदम परफेक्ट होते. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला परफेक्ट खमंग आणि तोंडात लगेच विरघळणारे मुरमुरे लाडू अगदी सोप्या पद्धतीने बनवून दाखवणार आहे. आपल्या घरात तर लहान मुले असतील तर हे लाडू नक्कीच बनवून द्या तुमच्या मुलांना. तुमची मुलं खूपच आवडीने खातील. आणि इथे पाहू शकता आपला गूळ देखील मस्त असा बारीक करून झालेला आहे. आणि लगेच मी आता मुरमुरे भाजून घेणार आहे. त्याच्यासाठी मी एक कढई गॅसवर ठेवली आणि मुरमुरे आपले असे भाजून घेणार आहे. भाजायचं कारण म्हणजे आता थंडीचे दिवस आहेत ना, त्याच्यामुळे मुरमुरे जरा चेंबलेले असतात, त्याच्यामुळे सादळलेले असतात. त्याच्यामुळे थोडंसं म्हणजे गरम करून घेतलं ना असं मस्त होतात. आणि इथे पाहू शकता मस्त म्हणजे कडक होतात. आणि इथे पाहू शकता असं हलवून आणि बुडापर्यंत हलवायचं, नाहीतर आपले मुरमुरे करपून जातील. आणि इथे पाहू शकता आपले मुरमुरे असे एक मुरमुरा घ्यायचा आणि हातावर इथं बघायचा, असा मस्त असा भुगा झाला की समजायचा आपले मुरमुरे असे मस्त खमंग भाजले गेलेले आहेत. आणि लगेच मी आता हे मुरमुरे काढून घेणार आहे, एका परातीत काढून घेणार आहे. आणि काढल्याच्या नंतर तुम्ही हे लाडू मकर संक्रांती, दिवाळी किंवा नागपंचमी कोणत्याही सणांसाठी हे लाडू झटपट तयार होतात आणि केव्हाही बनवू शकतात आणि टिकायलाही जास्त दिवस टिकतात. आणि आपल्या घरात जर लहान मुले असतील तर ते हे लाडू खूपच आवडीने खातात. आणि इथे पाहू शकता लगेच मी गॅसवर कढई ठेवली आणि त्याच्यामध्ये 1 चमचा तूप घातलं म्हणजे आपल्या लाडूला असा मस्त अशी चव लागते ना, खूपच एकदमच भारी लागते. त्याच्यामुळे तूप तर मी घरीच बनवलेलं आहे. मी तुपाची देखील रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि इथे पाहू शकता मी जो कापून घेतलेला जो गूळ होता ना, तो देखील मी इथे घालून घेणार आहे. आणि घालवल्यानंतर गूळ पूर्ण विरघळण्यासाठी मी थोडंसं पाणी टाकणार आहे. आणि माझी तर अचानक गोड खायची इच्छा झाली, म्हणून मी हे लाडू पटकन आणि हलका खमंग असा गोड पदार्थ म्हणजे मुरमुरे लाडू मला तर खूपच आवडतात बाबा. मी शाळेत असताना तर भरपूरच खायचे. आणि आज पण खूपच इच्छा झाली आहे आणि माझी मुलीला पण गोड खायची इच्छा खूपच झालेली होती, म्हणून तर मी बनवले बाबा हे लाडू. आणि इथे पाहू शकता आपला पाक असा मस्त तयार होतच आलेला आहे. आणि माझी रेसिपीज कोणाकोणाला आवडतात त्यांनी माझ्या कुक बाय अश्विनी या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा आणि लाईक करा आणि बेलचे बटन देखील दाबा, म्हणजे सर्वात पहिले माझे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि इथे पाहू शकता मी लगेच याच्यामध्ये मुरमुरे टाकून घेतलेले आहेत या पाकामध्ये. आणि असं मस्त सगळीकडून म्हणजे सगळा पाक सगळ्या मुरमुऱ्याला लागन असा हलवायचा आहे. माझ्याकडून म्हणजे कढई थोडीशी छोटी झालेली आहे, त्याच्यामुळे सर्व म्हणजे साईडनी सांडत आहे. आणि इथे पाहू शकता आपल्या लाडूसाठी कसं परफेक्ट असं प्रमाण झालेलं आहे. आणि मी तुम्हाला लाडू देखील बनवून दाखवणार आहे. इथे पाहू शकता आपलं असं मस्त असं लाडूचं बॅटर तयार झालेलं आहे. आणि लगेच मी आता लाडू बनवून घेणार आहे. इथे पाहू शकता लाडू खूप म्हणजे गरम होतं, त्याच्यामुळं हाताला चिकटत होतं. आणि मी थोडं पाणी लावून ह्याला असं म्हणजे मस्त गोलाकार बनवून घेतलेला आहे. पाहू शकता अशाच प्रकारे मी सर्व लाडू तुम्हाला बनवून दाखवणार आहे. आणि आपली आजची या खमंग अशी मुरमुऱ्यांची लाडूची रेसिपी कोणाकोणाला आवडली त्यांनी कमेंट करायला देखील विसरू नका. आणि इथे पाहू शकता मी सर्व असे लाडू बनवून तुम्हाला दाखवणार आहे. आणि माझ्या चॅनलवर जे नवीन असाल त्यांनी मला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशाच नवनवीन रेसिपींसाठी माझ्या यूट्यूब चॅनलला देखील तुम्ही सबस्क्राईब करा, म्हणजे मी रोजच हटकेबाज असे नवीन व्हिडिओ टाकत असते, ते
लगेच तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि हे लाडू म्हणजे एवढे पौष्टिक आहेत ना, आणि ह्याच्यामध्ये बाकीचं काहीच नाही आहे, फक्त गूळ आणि थोडंसं तूप आणि मुरमुरे एवढंच साहित्य आहे. त्याच्यामुळे हे लाडू तर एकच नंबर लागतात. आणि इथे पाहू शकता मी अशा प्रकारे सर्व लाडू बनवून झालेले आहेत. आणि माझे लाडू कोणाकोणाला आवडले आणि कोणाकोणाच्या तोंडाला पाणी आले ते देखील मला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया अशाच रेसिपींसाठी पुन्हा. बाय बाय.